पश्चिम आशियातला वाढता संघर्ष आता भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम करायला लागलाय। जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतल्या तणावामुळे तेल आणि LNG वाहतूक विस्कळीत झाली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्राने देशातल्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याबाबत तातडीचा आदेश जारी केलाय। बघूया। आणि वाढता भूराजकीय तणाव यामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गापैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर दबाव वाढलाय। पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडणारी होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा ऊर्जा वाहतूक मार्ग मानला जातो। दररोज जवळपास 20 ते 21 दशलक्ष बॅरल तेल या समुद्री मार्गातून जगभर पाठवलं जातं। म्हणजे जगातील एकूण तेल वापराच्या सुमारे 20% पुरवठा या एका अरुंद समुद्री मार्गावर अवलंबून आहे। केंद्र सरकारनं नॅचरल गॅस सप्लाय रेग्युलेशन आपत्कालीन आदेश तातडीनं लागू केलाय। भारताला ऊर्जा सुरक्षिततेशी संबंधित सुद्धा आत्मनिर्भर भारत बनण्याची गरज आहे। आज घडीला भारत 88% आपल्या पेट्रोलियम पदार्थाची गरज ही आयातीच्या माध्यमातूनच भागवतो आणि त्यातली 40 ते 50% पेट्रोलियम पदार्थांची गरज ही पश्चिम आशियाच्या देशांमधून आयात करून तो भागवत असतो। भारतानं आपल्या ऊर्जा सुरक्षिततेच्या अनुषंगानं आणि उपलब्ध साठ्याच्या अनुषंगानं आपलं कृषी क्षेत्र त्याचबरोबर सामान्य ग्राहकांना अशा प्रकारच्या LPG आणि इतर पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा रेग्युलरली कसा होईल याकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे। पण हा जर संघर्ष असा चिघळत राहिला आणि भारताला जर स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हच्या पलीकडे विचार करावा लागला तर नक्कीच याचे विपरीत परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर त्या ठिकाणी होऊ शकतात। भारत आपल्या एकूण तेल गरजेपैकी सुमारे 85% तेल आयात करतो। यापैकी मोठा हिस्सा पश्चिम आशियातून येतो आणि त्यातील मोठा भाग होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे भारतात पोहोचतो। त्यामुळे या मार्गातील कोणताही अडथळा भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर थेट परिणाम करू शकतो। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नॅचरल गॅस सप्लाय रेग्युलेशन हा आपत्कालीन आदेश लागू केलाय। होर्मुझ मार्गे LNG वाहतूक थांबल्यामुळे आणि काही आंतरराष्ट्रीय पुरवठादारांनी फोर्स मेजर लागू केल्यानंतर सरकारला हे पाऊल उचलावं लागलंय। पहिलं Thank you.